बीडमधील पालवन गावातील शिवारात सयाजी शिंदे यांनी उभं केलेल्या देवराईला अचानक आग लागली। यामध्ये शेकडो झाडं जळून खाक झाली। वन विभागानं अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं। या आगीवर लवकर नियंत्रण मिळवल्यामुळे अनेक झाडांचं नुकसान कमी झालं। गवत असल्यामुळे आगीचा भडका उडाला होता। अभिनेते सयाजी शिंदे जे सध्या झाडांच्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करतात आपल्या समवेत आहेत। सयाजी शिंदेजी, काय नेमका प्रकार आहे, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, हे आता ही आग लागण्याच्या डिसेंबर पासून सुरुवात होतं आणि वणवा आग त्याच्यावरती काही कंट्रोल नाही आपला। विशेषतः सर्वसामान्य माणसानं जे लोक असे तर दारू पीत बसले होते कोणीतरी लोक आणि तिथं त्यांनी शेकोटी केली आणि काहीतरी दुर्लक्ष केलं आणि आग लागली। ताबडतोब पुणे विभागानं आणि फायर ब्रिगेडच्या लोकांनी येऊन ताबडतोब विझवली म्हणून, नाहीतर 10 वर्ष काम केलेली झाडं जळाली असतील। गवत वाढलेलं आहे। तर मला वाटतं सर्वसामान्य माणसाने याची काळजी घेतली पाहिजे। जिथे दिसेल असं कोणी सार्वजनिक ठिकाणी कोणी न्यूसन्स व्हॅल्यू करत असेल तर आपण स्वतःहून पुढे गेलं पाहिजे। प्रत्येक ठिकाणी पोलीस पोहोचलेच असे, वन विभाग पोहोचलेच असं नाही। आणि याच्या पुढे तरी किमान पुढच्या वर्षी म्हणजे पुढच्या 4-5 महिन्यात आगी लागता कामा नये, जी सगळ्यांनी काळजी घेतली। सयाजी शिंदेजी, एक शेवटचा प्रश्न, तुमचं सध्या नाशिकमधल्या झाडांसाठीचं तपोवन प्रकरणातलं तुमची भूमिका, तुमचं समर्थन, झाड तोडीला असलेला विरोध आणि झाडांच्या बाजूने समर्थन, या सगळ्या घडामोडींचा आणि हा जो काही अपघात आहेत त्याचं काही तुम्हाला आरोप आहे, संशय आहे? त्यांनी जे टेंडर काढलं होतं की सर्वसामान्य माणसाची फसवणूक आपल्याच लोकांनी का करावं? सरकार म्हणजे पण त्या परदेशात आलंय का? इंग्रज सरकार आहे का? आपणच निवडून दिलेली माणसं आहेत ना। तर आपल्यालाच असं एखादा अधिकारी फसवतो, एखाद्या अधिकारी चुकीचं वागतो, यांना काय कायदेशीर काय असतं? बरं, तर ती भूमिका होती की झाडं तुटता कामा नये। कुठल्या साधू संतांना वाटेल का झाड तुटावं? नाही, सयाजी, माझा प्रश्न असा आहे, तुम्ही जी नाशिकच्या बाबतीत भूमिका घेताय त्याचा आणि तुमच्या या इकडे जे वनाला आग लागलेली आहे, जी वणवाय असं आपण मानतोय, मात्र तो अपघात आहे का घातपात आहे, ज्याचा संबंध नाशिकच्या प्रकरणाशी आहे का? तुम्हाला संशय वाटतो का? नाही, मला संशय असं वाटत नाही, कारण आपल्याकडून हे दुश्मन आहेत का? म्हणजे हे कधी दुश्मन नाहीत ना। आणि झाडाचा वचपा अशा पद्धतीने घातपात करणं असेल तर इतकी क्रूरता अजून मला वाटत नाही। माझा विश्वास नाही त्या क्रूरतेवर। अशा पद्धतीचं राजकारण कोणी करणार नाही। सयाजी, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी धन्यवाद। आणि अर्थातच कुणाला दुःख होईल अशीच गोष्ट आहे आणि अपेक्षा आहे की हा वणवा लवकरात लवकर काबूत आला असावा आणि तिथे आता पुन्हा एकदा उमेदीने पुन्हा वृक्षारोपण कराल आणि हा परिसर हिरवागार होईल।